श्रीहरी श्री ज्ञानेश्वर माऊली तीन भावार्थ दीपिकेत आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण अध्याय पाहत आहोत. श्री ज्ञानेश्वर माऊली यांचे वडील विठ्ठल यांनी संसारामध्ये म्हणजेच प्रपंचात कशा प्रकारे प्रवेश केला, विठ्ठल रुक्मिणी यांचा संयोग कसा घडून आला हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा. असेच अध्यात्मपर व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे अध्यात्म. विठ्ठलपंत सिद्धोपंतांकडे आले. सिद्धोपंतांनी त्यांची उत्तम व्यवस्था ठेवली. सिद्धोपंत, उमादेवी आणि रुक्मिणी तिघेही त्यांच्या सेवेत काही कमी पडू देत नसत. विठ्ठलपंतांनी अध्ययनास प्रथम वेद घेतले. 4 वेदांचे अध्ययन करून मग उपनिषदे, पुराणे अभ्यासण्याचा त्यांचा मानस होता. ऋग्वेदाचे अध्ययन झाले. यजुर्वेदाच्या अध्ययनास प्रारंभ केला. सिद्धोपंतांची मनस्वी इच्छा होती की विठ्ठलपंतांचे रुक्मिणीकडे लक्ष जावे. रुक्मिणी होतीही तशीच नम्र, सालस, सेवाभावी. विठ्ठलपंतांची पूजेची सारी तयारी तीच करत असे. घराची झाडझूड, स्वयंपाक, अतिथी स्वागत इत्यादी ग्रह कर्तव्यात अतिशय तत्पर. उत्तम धर्मसंस्कारांनी अलंकृत झालेले श्रद्धापूर्ण मन, तिच्यात कोणताच उणेपणा नव्हता. पण विठ्ठलपंत पूर्ण विरक्त, सारे चित्त भगवंताकडे लागलेले, संसाराचा लेश मात्र विचारही नाही. एक दिवस सायंकाळी सिद्धोपंत आणि विठ्ठलपंत सिद्धेश्वर दर्शनासाठी मंदिरात गेले होते. मंदिरात देवाचे दर्शन घेतले. अर्धप्रदक्षिणा घालून बाहेर येऊन एका पारावर टेकले. सिद्धोपंत विठ्ठलपंतांचा हात हाती घेऊन म्हणाले, काल रात्री मला एक स्वप्न पडलं. साक्षात पांडुरंग माझ्या स्वप्नी आला. रुक्मिणीसाठी आपली निवड करा असं म्हणाला. अलौकिक घडायचं आहे असं म्हणून तो अंतर्धान पावला. नंतर आपण आणि माझी कन्या रुक्मिणी यांचा विवाह सोहळा मी स्वप्नेच पाहिला. मी माझ्या कन्येविषयी बोलू नये, पण बोलताना सिद्धोपंत मध्येच थांबले. विठ्ठलपंतही काही क्षण गप्पच राहिले. नंतर एक दीर्घ उच्छ्वास सोडून म्हणाले, का ठाऊक नाही, पण संसार नकोच वाटतो. संग्रहाचा हव्यास, संततीचा मोह, नात्यांची माया हे सारे या एका कायेचे चोचले. विशाल मनाच्या शांतीसाठी अखिल विश्वात व्यापून राहिलेला निर्गुण निराकार असा ईश्वर प्राप्त करावा अशी मनाला मोठी ओढ लागली आहे. अध्ययन, सत्संग, नामस्मरण हीच जीवनसाधना आहे. गुरुकृपा लाभली तर मार्ग अधिक स्पष्ट. या साऱ्या मार्गात संसार कुठंच येत नाही. सिद्धोपंत अधिक प्रसन्न होऊन म्हणाले, ही सारी साधना आमच्या घरी राहून शांतचित्त करता येईल. परंपरागत कुळकर्ण आहे, मोठं घर आहे, दूध, दुग्ध, अन्न, वस्त्र यात काही कमतरता नाही. निवास, भोजन आणि पत्नीसेवेने चिंतारहित मन असेल. अपार साधना करा. आपणांकडून धन कमाईची अपेक्षा नाही. माझ्या पत्नीची अशीच इच्छा आहे आणि रुक्मिणी आमच्या आज्ञेबाहेर नाही. विठ्ठलपंत यावर काहीच बोलले नाहीत. दोघेही घरी परतले. दिवसामागून दिवस जाऊ लागले. विठ्ठलपंतांचे 4 वेदांचे अध्ययन संपन्न झाले. उद्यापासून नवीन ग्रंथ अध्ययनास प्रारंभ करायचा. त्या रात्री भगवन नाम घेत ते निद्राधीन झाले. मध्यरात्रीचा समय होता. त्या रात्री गाढ झोपेत असताना स्वप्नामध्ये एकदम एक तेजोमय प्रकाश वलय निर्माण झाले. मंद स्मित करत तो पांडुरंगात समोर येऊन उभा राहिला. विठ्ठलपंतांनी त्या जगतपालकाच्या चरणावर मस्तक ठेवले. दर्शनाने सद्गदित झाले. भगवंता इतकेच त्यांच्या मुखातून व्यक्त झाले. भगवंत स्मित मुखाने म्हणाले, अलौकिक घडायचे आहे. नियोजनानुसारच तू इथवर आला आहेस. सिद्धोपंतांची कन्यास तुझी या जन्मातली भार्या आहे. स्वीकार कर. तुझ्या जीवनाचे चंदन होईल. संततीचा परिमळ युगानुयुगे सुगंधानुभव मानव मात्राला देत राहील. विठ्ठलपंत म्हणाले, जशी आज्ञा. भगवंत अंतर्धान पावले. विठ्ठलपंत जागे झाले. आपल्याला संसार करायचा नाही आणि भगवंताची ही अशी आज्ञा. या आज्ञेपूर्वी सिद्धोपंतांनाही असाच स्वप्न दृष्टांत पडला होता. खरंच यात भगवंताची काही निराळीच योजना असणार. तेव्हा भगवंत आज्ञाप्रमाण अग विश्वी विश्वंभर व्यापुनी अस्थानी येऊनी या स्वप्नी काय बोले भक्तियान ज्ञान वैराग्य आवडी हे वसती उघडी
तुझ्या अंगी मूर्तिमंत चारी, जन्मती ईच्या उदरी, मनोने स्वीकारी आज्ञा माझी. सकाळीच विठ्ठलपंतांनी सिद्धोपंतांना आपल्या स्वप्नीचा वृत्तांत सांगितला. सिद्धोपंतांचा आनंद तो काय वर्णावा. त्यांनी लगेच देवघरात जाऊन भगवंतांचे चरण धरले. देवा, याहून आधी काय हवं. ज्येष्ठ सरत होता. शेवटचा अवघा एकच विवाह मुहूर्त शिल्लक होता. तोच निश्चित केला. सिद्धोपंत गावचे कुलकर्णी. वैभव कमी नव्हते. मनाजोगता जावई प्राप्त झाला होता. भगवंतांनी हा सुयोग घडवून आणला होता. त्याचाच राऊळी, त्याचाच साक्षीने विवाह सोहळा संपन्न झाला. सिद्धेश्वराच्या मंदिरात विठ्ठल रुक्मिणी संसारबद्ध झाले. मुहूर्त इतक्या अल्पावधीत होता की आपेगावला विठ्ठलपंतांच्या मातापित्यांना कळवण्यासही सवड मिळाला नाही. लग्न समारंभ यथासांग झाला. पंढरीची आषाढी वारी समीप आली. विठ्ठलपंतांची पांडुरंगाच्या दर्शनाची इच्छा होती. सिद्धोपंतांना त्यांनी ती बोलून दाखवली. सिद्धोपंतांना आनंद झाला. ते आणि घरची सारीच मंडळी विठ्ठलपंतांबरोबर पंढरपुरास निघाले. पंढरपुराचे नामस्मरण करत सारेजण पंढरीस येऊन पोहोचले. विठ्ठलाच्या दर्शनाने धन्य धन्य झाले. शरच्चंद्रबिंबाणं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्त गण्डस्थलान्तं जपारागबिम्बाधरं कंजनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. विठू माऊलीचे दर्शन घेऊन सारेजण आळंदीस परतले. विठ्ठलपंतांचे मन मात्र संसारात कधीच रमले नाही. भगवंताचं नामस्मरण, त्यांचे चिंतन, तोच एक श्वासोच्छ्वास अशी त्यांची स्थिती होती. आळंदीस येण्यापूर्वी त्यांनी उत्तरेकडच्या तीर्थयात्रा केल्या होत्या. आता दक्षिणेस जावे, तेथील तीर्थे पाहावीत, दर्शनानंद सेवावा अशी इच्छा त्यांना झाली. येताना मातापित्यांकडं आपेगावी जावे, त्यांना वंदन करून घडलेल्या बाबी कथन कराव्यात. त्यांनी आपली इच्छा सिद्धोपंतांना बोलून दाखवली. सिद्धोपंत म्हणाले, आपण दक्षिण तीर्थे जरूर करावीत, परंतु परस्पर आपेगावी जाऊ नये. दक्षिण तीर्थे आटोपल्यावर आळंदीस यावे. रुक्मिणी, आम्ही उभयंता असे सारेजणच आपेगावी जाऊ. आम्हासही आपल्या मातापित्यांना भेटायचं आहे. विठ्ठलपंतांनी होकार दिला आणि तीर्थाटनासाठी ते दक्षिणेकडे निघाले. गिरीचा व्यंकोबा म्हणजेच तिरुपतीचे दर्शन घेतले. मग कृष्णाकाठी असलेला श्रीशैल पर्वत ते ज्योतिर्लिंग स्थान आहे. तेथे त्यांनी मल्लिकार्जुनेश्वराचे दर्शन घेतले. समुद्राच्या किनारी असलेल्या गोकर्ण महाबळेश्वरी आले. दक्षिणेतील काशी म्हणजेच कांचीला आले. तेथून ते मदुरेस गेले. मीनाक्षीचे दर्शन घेतले. तेथून त्यांनी रामेश्वर गाठलं. तेथून 20 मैलावर असलेल्या धनुष्कोटीमध्ये सागर स्नान केले. कृष्णाकाठची अन्य तीर्थे करत ते करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापुरी आले. देवीचे दर्शन घेऊन मग ते आळंदीस परतले. आता साऱ्यांनीच आपेगावी जायचे होते. गोविंदपंत आणि मीराबाई नेत्रांमधून अश्रू गाळत होते. चातकाप्रमाणे पुत्रपरतीची प्रतीक्षा करत होते. येणाऱ्या जाणाऱ्यांकडे, साधू संतांकडे अधीरपणे चौकशी करत होते. आणि एक दिवस अचानक केवळ पुत्रच नव्हे तर सून आणि पत्नीसह व्याही असे येऊन घरासमोर उभे. गोविंदपंत आणि मीराबाईचा आनंद किती, कसा आणि कोणत्या शब्दात वर्णावा. त्या आनंदात आपल्या अनुमती विना मुलाने विवाह केला ही गोष्टही विसरून गेली. पुत्र परतीच्या आनंदापुढे सारे गौण ठरले. सिद्धोपंतांनी येताना वेगवेगळे आहेर आणले होते. त्यांनी ते मोठ्या सन्मानाने गोविंदपंतांना प्रदान केले. जावया घरचे आदरातिथ्य स्वीकारून ते आणि उमादेवी आळंदीस परतले. जनरीतीप्रमाणे विठ्ठलपंत पत्नीसह आपेगावीच राहिले. विठ्ठलपंत विरक्तच होते, पण संसारात होते. रुक्मिणी, सासू सासरे, पती यांच्या सेवेत कुठेही उणी ठरत नव्हती. अशी सून भाग्यवंतांनाच लाभते असे त्या दोघांनाही वाटले. त्यांच्या जीवनाची संध्याकाळ समाधानात गेली. रात्र व्हायची होतीच, ती झाली. गोविंदपंत आणि मीराबाई वार्धक्याने निजधामी गेले. विठ्ठलपंत अधिकच उदास झाले. संसार त्याग करून संन्यास ग्रहण करण्याची भाषा करू लागले. रुक्मिणी धास्तावली. तिने आळंदीस आपल्या पित्यास निरोप धाडला. सिद्धोपंत आपेगावी आले. त्यांना जावयाची लक्षणे ठीक दिसली नाहीत. त्यांनी
त्या दोघांनाही परत आळंदीस आणले. विठ्ठलपंत संसारात रमेनात, एकांतात रुक्मिणीस म्हणत, संसार नको वाटतो, सगळे मायापाश त्यागून संन्यास घ्यावा. एका ईश्वरा वाचून अन्य कोणताही विचार नको असं वाटतं. रुक्मिणी समजुतीच्या स्वरात म्हणायची, इथं आपल्याला काय कमी आहे? आपल्या संसारासाठी तुम्ही काही मिळवलं पाहिजे असं नाही. इथं राहूनही देवाची भक्ती करता येईल. त्यासाठी संसार त्याग कशासाठी? घाबरून जाऊन तिने आपल्या पित्यास सांगितले. सिद्धपंतांनीही जावयास समजावले, आपण स्वतः ज्ञानी आहात. संततीशिवाय संसारात पूर्णत्व येत नाही. संतती प्राप्त झाल्यावर संन्यस्त व्हावे की नको त्याचा निर्णय करू. तूर्त संसारात राहूनच ईशभक्ती करावी. विठ्ठलपंतांच्या मनीचा संन्यास काही जाईना. ते रुक्मिणीला संन्यास ग्रहणाची अनुमती वारंवार मागू लागले. ती वारंवार नकार देऊ लागली. शेवटी एक दिवस विठ्ठलपंत म्हणाले, गंगा स्नान घडावे अशी अतीव इच्छा आहे. गंगेला स्नानासाठी तरी जाऊ ना. रुक्मिणी निरुपायाने होकार देती झाली. मग काय, पडत्या फळाची आज्ञा. विठ्ठलपंत घराबाहेर पडले. जैसा गारोड्यापासून नाग सुटला, अरण्यात वारुळी प्रवेशला, की पिंजऱ्यातून रावा उडाला, जाऊनी बैसला वृक्षावरी. विठ्ठलपंत तडक वाराणसीस आले. तेथे त्रिवेणी संगमात स्नान केले. माधव पूजा करून प्रयागास आले. तिथे माघ स्नान केले. तेथून ते पुष्करास आले. तिथे गीता आख्यान सुरू होते. संसार दुस्तर आहे, माया दुर्धर आणि अनिवार्य आहे. ईश चिंतनच जन्ममरणाचा फेर चुकवेल. ईश्वराशी तद्रूप होणं, त्याला अन्यन्न भावानं शरण जाणं हा एकमेव उपाय आहे. जणू विठ्ठलपंतांच्या मनातलेच निरूपण सुरू होते. गंगा किनारी रामानंद स्वामींचा मठ होता. त्यांचे दर्शन स्नानसमयी विठ्ठलपंतांना झाले होते. यतीचे तेज लपून राहत नाही. आपण स्वीकारलेल्या मार्गात सद्गुरू हवा, त्यांचा अनुग्रह हवा. एक दिवस गंगा स्नान करून विठ्ठलपंत रामानंद स्वामींच्या मठी आले. येताच त्यांच्या चरणी माथा टेकला. महाराज, मला संन्यास ग्रहण करायचा आहे. त्याची दीक्षा आपण मला द्यावी अशी प्रार्थना आहे. यतींनी विठ्ठलपंतांकडे निरखून पाहिले. त्यांनी विचारले, आपण कोण, कुठून आलात? हात जोडून विठ्ठलपंत म्हणाले, मी विठ्ठल. समज आल्यापासून विरक्तीने माझा ठाव घेतला. एका ईश्वराशिवाय अन्य ध्यास नाही. उत्तर दक्षिण दोन्ही दिशांची तीर्थाटने घडली. सद्गुरूंच्या अनुग्रहाशिवाय मार्गदर्शन नाही. आता मला कसलेच पाश उरले नाहीत. ईश्वरांशी एकरूप होण्याची एकमेव इच्छा आहे. कृपया आपण मला संन्यास दीक्षा द्यावी अशी या दिनांची विनंती आहे. रामानंद स्वामींना विठ्ठलाच्या मुखावर ईश्वर भेटीची आर्थता दिसली. त्यांनी त्यांना संन्यास दीक्षा दिली. चैतन्य असे त्यांचे दीक्षेनंतर नामकरण केले.